नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, सुप्रभात. आज तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी चाललोय सोनवडे गावामध्ये, जे की घोडगेच्या बाजूला आहे आणि तिथून आम्ही सोनगडावरती जाणार आहोत. तर सोनगडचा आम्ही आज ट्रेक करणार आहोत. आज मला वाटतं हा पहिलाच ट्रेकिंगचा व्हिडिओ असेल माझ्या चॅनलवरती. मी गेल्या आठवड्यामध्ये गेलेलो तिथे, पण एकटा असल्याकारणाने निम्मे वाट चढूनच फक्त परत मागे आलो. किल्ल्यावरती जाता नाही आलेलं. आणि आज म्हणून मी मित्राला घेऊन चाललोय किल्ल्यावरती जायला. अ, आता वाजलेत 6:30. आम्ही 5 मिनिटात इथून आता निघणार आहोत सोनवडेमध्ये जाण्यासाठी. जवळ-जवळ अर्धा तासात आम्ही तिथे जाऊन पोहोचू. अर्धा ते पाऊण तासात. म्हणजे 7:15 ते 7:30 वाजता आम्ही अ, किल्ला चढायला सुरुवात करू. तर मी तुम्हाला डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशीच भेटतो सोनवडे गावामध्ये जाऊन. तर आम्ही आलो तिथे सोनवडे गावामध्ये आणि इथे पाठी जिथे सूर्य आहे, इथेच तुम्हाला दिसेल. नाही. हां, हा बघा. हा आहे सोनगड किल्ला आणि आम्ही इथून आता चढायला सुरुवात करणार आहोत. हे बघा, इथे पॉज करून तुम्ही बघू शकता. हे किल्ल्याचं एकंदर छोटं वर्णन केलेलं आहे आणि ह्या बोर्डाच्या बाजूनेच इथून चढत वर जायला वाट आहे. आणि जागोजागी असे छोटे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत, की पहिला बोर्ड, दुसरा बोर्ड असे करत कुठपर्यंत जायचंय त्याचं. एकंदरीत किल्ल्यावर चढतानाची वाट व्यवस्थित आहे. म्हणजे दमायला होणार एवढं 100%. पण आरामात हळूहळू जर चढत गेलं तर एवढं नाही दमायला होणार. बरोबर एक काठी जरूर ठेवा चढताना किंवा ट्रेकिंग करताना. आता हा मागचा मोनोपॉड आहे, तोच आता मी थोड्या वेळाने काठी म्हणून त्याचा उपयोग करणार आहे. हा, तर एक सांगायचंच राहिलं, किल्ल्यावरती यायचं कसं. घोडगे हे कुडाळ तालुक्यामध्ये पडतं आणि आपल्याला कणकवली, कुडाळ दोन्हीकडनं इथे घोडगे किंवा सोनवडे या गावामध्ये येणाऱ्या बसेस, एस टी बसेस मिळतात. ओके, तर त्या एस टी बसेस थ्रू आपण येऊ शकतो. जवळचं रेल्वे स्टेशन कणकवली तेच आहे. तर त्यात जर कोण रेल्वेने येत असेल तर तिथून सुद्धा एस टी पकडून आपण येऊ शकतो. चालत आल्यानंतर दुसरा मिळाला बोर्ड सोनगड किल्ल्याकडे जाण्यासाठी. इथून आपल्याला जायचं आहे आता वरती. इथनं आपला सह्याद्री इतका छान वाटतोय ना, इतका छान वाटतोय. एक दर्शन घ्या सह्याद्रीचं. पहाटेला पाऊस पडलाय भरपूर, त्याच्यामुळे जमीन ओली आहे, ओलसर आहे पूर्ण. एकदम ओली पण नाही आहे, कारण सगळं पाणी झिरपून गेलंय. काही काही ठिकाणी तिकडे बघितलं डबकी साठली आहेत पाण्याची. थोडं आणखीन चालत आल्यावर आपल्याला तिसरा बोर्ड मिळाला आणि आपल्याला इथून जायचंय सरळ पुढे. पाणी प्यायला थांबलो जरा. 15-20 मिनिटं, 20 मिनिटं अधिक झाली आहेत आणि जरा दम लागला, कारण जास्ती सवय नाही मला. हल्ली 3-4 महिने कुठे बाहेर पडलो नाही, त्याच्यामुळे सवय जरा मोडली माझी. त्याच्यामुळे 3-4 महिने व्हिडिओ सुद्धा आपले आले नाहीत. आता इथून आत जायचंय. तिथे पुढे छोटा बोर्ड दिलेला आहे आणि मी आपला मोनोपॉड बाहेर काढलेला आहे. चला शशी साहेब, आपण आता निघू पुढे. इकडनं नजारा बघा किती छान दिसतोय, सुंदर असा. वरती रानकोंबड्याचा आवाज येतोय, बघूया. हा रानकोंबड्याचा आवाज आहे, म्हणून मी थांबून कॅमेरा पण बाहेर काढून ठेवलाय. आवाज न करता अलगद जायला पाहिजे पुढे.
नक्की त्याचा फोटो मिळेल असं वाटतंय. गेल्या वेळी मला मिळालेला नव्हता. त्याला आतमध्ये आलो, जरासा जरी आवाज केला ना तरी ते झाले शांत होतात. त्यामुळे गप्प झाला तो आणि आपल्याला त्याचा फोटो नाही काढता आला, म्हणजे दिसलाच नाही. मित्रांनो, आतली वाट अशी आहे, पूर्ण इकडे झाडी लागते आणि गेल्या वेळी मी इथपर्यंत चाललेलो, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चढत, आणि ह्याच्या पुढे हिंमत नाही झाली माझी जायची. आता आम्ही इकडनं असे खाली चालत त्या बोर्डाकडनं परत इकडे वर चढलो आणि इथून वरून जायचंय परत. तर ती आल्यानंतर अशी वाट आहे बाजूने पूर्ण जायची आणि खाली ही पूर्ण उतरण आहे, म्हणजे घसरण आहे पूर्ण सगळी. आणि समोरचं हे सोनवडे गाव, सोनवडे तिकडे घोडगे वगैरे ही गाव आहेत. तरी जवळजवळ आम्ही 15-20 मिनिटं त्या फुलपाखराचा फोटो काढण्यातच घालवली. व्यवस्थित मिळत नव्हतं, कारण फोटो मिळत नव्हता. ती जागेवर इकडे तिकडे करून काढावं लागला फोटो. आता इथून जायला कशी वाट आहे, इकडनंच असं. आता आला तर पाठीमागे झाडं पडलेली आहेत जळलेलं असल्या कारणाने. हे बघा, आसपास झाडं खूप पडली आहेत. तर ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला थोडं वाट चुकू शकता, पण आसपास जरा फिरलात, किल्ला कुठे आहे ह्याचं फक्त लक्ष ठेवायचं आणि वाट शोधायची, ती नक्की सापडते. काय तुफान वारा सुटलाय, सुंदर वाटतंय, सगळा घाम निघून गेला. आणि समोर बघा किल्ला. आम्ही आता इथे टॉपवर आहोत आणि ही इथून मागणं वाट बघताय किल्ल्याकडे जाण्यासाठी. टॉपवर आहोत, म्हणजे इथल्या डोंगराच्या अजूनही थोडं अंतर बाकी आहे आमचं. इथनं एकदा व्ह्यू बघा, पूर्ण सह्याद्री दिसतोय छान. हा थोडा फक्त रिस्की आहे. रिस्की म्हणजे तसा रिस्की नाही आहे, आरामात तुम्ही चालू शकता इथनं. फक्त पाय घट्ट लावायचे आणि चालायचं, चप्पल सरकता नाही तिथून आपली. मी आता किल्ल्याच्या साईडच्या बाजूने चालतो, इकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जायला. आणि इकडे वरती किल्ला आहे, ही सगळी कारवी आहे ती जळाली आहे. साईडच्या वाटेवरनं आम्ही चाललो इथून किल्ल्याच्या पुढे जायला. आणि हे खाली पूर्ण अशी घसरण आहे सगळी. मी आता तिथल्या बाजून असे साईडने चालत 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 आलोत. हा किल्ला आहे वरती आणि इथून आम्हाला आणि पुढे जायचंय की आम्ही किल्ल्यावर तिथून जाऊ. आम्ही आता साईडने इकडून चालत आलो किल्ल्याच्या बाजूने आणि इथे आल्यानंतर हे पायऱ्यांसारखे अवशेष दिसत आहेत सगळे. आता इथूनच आपल्याला वरती गडावर जायचंय. जा.
आम्ही पुढून मग असे चालत चालत धारेने इकडे आलो आणि इथे आम्हाला ती छोटी झोपडी मिळाली आणि हे झाड इथे मूर्त्या आहेत ठेवलेल्या. तर आपण आता हळूहळू एक एक भाग बघूया. मी आता इथे बॅग माझी ठेवून दिली आहे आणि इथे बघा एक मूर्ती आहे छान देवाची आणि त्या बाजूने सुद्धा आहे. ती आपण मूर्ती बघूया. त्या बघा तिथे तोफा पण आहेत ठेवलेल्या आणि ही बघा इथे दुसरी मूर्ती आहे. इथे घंटा वगैरे पण लावलेले आहेत आणि ह्या बाजूला इथे तोफा आहेत 2 ठेवलेल्या. इथे देवाचं दर्शन घेतलंय आणि आता दर्शन घेऊन तिथे समोर टेकडीकडे चाललो. तिथे झेंडा आहे आणि मला वाटतं मगाशी जो आम्ही फोटो काढलेला होता तो फोटो भीमाची आकडी असं म्हणतात इथले गावातली माणसं. ते मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं YouTube वरती. त्या भीमाच्या आकडी म्हणजे काय, जो आपण कामाला जाताना किंवा कोयता वगैरे जो कमरेला अडकवण्यासाठी जी आपण आकडी बांधतो, तर तीच आकडी असं त्याचं वर्णन आहे एकंदर. एवढा थंड वारा आहे इथे जेणेकरून आम्हाला उन्हाची तीव्रता भासत नाहीये. इतका छान वारा आपण पलीकडे बघताय हे जे डोंगर रांग जी सह्याद्रीची दिसते, त्या सह्याद्रीच्या पलीकडे पूर्ण कोल्हापूर जिल्हा गारगोटी आहे असं मला तरी वाटतंय. गारगोटी पलीकडच्या बाजूला आहे. हा किल्ला फिरताना एक असं जाणवतंय की इथे या किल्ल्याला कुठे तटबंदी अशी मला दिसली नाहीये. जो डोंगर वेगळा झालेला होता त्यालाच ॲज अ किल्ला म्हणून वापर करून इथे मला वाटतं जे काही दळणवळण होत असेल घाटावरनं म्हणजे देशावरनं कोकणामध्ये, तर त्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा वापर होत असावा असा एक माझा अंदाज आहे. आणि त्यानंतर जे आता ही मागची बाजू तुम्ही इथली दाखवली शॉर्टमध्ये, तर ते मला वाटतं जो चौथुरा वगैरे असा असावा जेणेकरून तिथे जे काही किल्लेदार असतील तर त्यांच्या राहण्याची जी जागा असेल, म्हणजे जर राहण्याचा जो वाडा त्यांचा असेल तर त्याची ही जागा इथे असावी. मी काही या किल्ल्याबद्दलची काही माहिती वगैरे काढलेली नाहीये. मी हा फक्त माहिती होता किल्ला कळला एकाकडनं, त्यामुळे हा बघण्यासाठी म्हणून आलोय. हा भाऊ कलर भारी आहे त्याचा. टी शर्ट वरती किडा मिळालाय. नको नको. हा बघा, मला वाटतं पेंगुळू जे असतात ना त्याची जात आहे ही वेगळी असं वाटतंय मला. बघू, सर्च करून बघ. जस्ट आम्ही आता इथे चपाती भाजी खाल्ली आहे दोघांनी. इकडे मागे बघाल तर सगळं सामान इथे ठेवून दिलेलं आहे, जे गावकरी म्हणजे पूजा वगैरे करली जाते इथे, जेवण वगैरे गावकरी करतात इथे येऊन, तर त्यांच्यासाठी आहे. प्लस ही जी पेटी आहे त्याच्यामध्ये इथे जी मूर्त्या आहेत बाहेर ठेवलेल्या, तर त्यांना अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती आहे, दिवा लावण्यासाठी कापूस वगैरे ठेवून दिलेला आहे. तर म्हणजे गावकऱ्यांनी इथे व्यवस्थित सोय ठेवलेली आहे. ओके. पण एकच, इथे आल्यानंतर जर कोण बाहेरची माणसं येत असतील तर इथे आल्यावर कचरा वगैरे फक्त करू नका. जो कचरा केला असेल जर तुम्ही, तर स्वतः बरोबर घेऊन जा. आणखीन जिथे कचरा कोंडी वगैरे दिसेल तिकडे आणून टाका. किल्ला फिरलो आम्ही.
आणि आता परतीच्या प्रवासाला निघतो. वाजल्यात 11 इथे. आम्ही येताना 7:35ला निघालेलो. म्हणजे किल्ला चढायला आम्ही 7:35ला चालू केलेलं आणि आता आणि पोचलो आम्ही जवळजवळ 9:30 9:15 9:30च्या दरम्यान आहे. कारण का तर अर्धा तास तर आमचा फुलपाखराचा फोटो काढण्यातच गेला निघून आणि 5-10 मिनिटं आम्ही वाटेत 2-3दा थांबलेलो, त्याच्यामुळे इतका वेळ गेला. आता आम्ही परतीच्या प्रवासाला चालू केलंय. आम्हाला आता पूर्ण जेवढं चढून वरपर्यंत आलो तेवढं आता उतरायचं आहे. जी मी मगाशी तुम्हाला वाट दाखवली किल्ल्याच्या साईडने येणारी, तर ती वाट ही बघा तिथून पूर्ण खालनं येते, बारीक वाट, आणि तिथून आपल्याला जायचंय. पण आहे जर माणूस व्यवस्थित असेल, ज्याला चक्कर विक्कर येत नाही, त्यानेच इथे यावं असं मी तरी सांगतो. बिकॉज ज्यांना उंचीपासनं जर भीती वाटत असेल तर त्या व्यक्तींनी कृपया ह्या मार्गाने तरी येऊ नये. दुसरे मार्ग आहेत, ते कसे आहेत ते मला माहिती नाही, पण सोनवडे गावातनं जो इकडनं येणारा जो वाट आहे, सोनवडेमधनं पण आय थिंक 2 आहेत वाटा येणाऱ्या, पण त्याच्यातल्या ह्या वाटेने जर यायचं असेल तर किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपण एंटर करतो, मागच्या बाजूने वर चढतो आणि साईडने येत येत तिथून आपण वर येतो. पण ती साईडची जी बाजू आहे ना ती तशी छोटी आहे, म्हणजे पायवाट जेवढी असेल तेवढीच आहे वाट. तर येताना सांभाळून या मित्रांनो. हे जे मोठं गवत दिसतंय ना वाढलेलं काड्या, तर हेच जास्ती धोकेदायक ठरू शकतं, कारण पायामध्ये हे गुरफटतं, त्याच्यामुळे पाय सावकाश टाकावे लागतात. ओके, आता इथून आम्ही उतरण्याची वाट शोधतोय. उतरण्याची वाट इकडूनच अशी ही बघ. अय शशी ही बघ. मित्रांनो, ही पुढची वाट बघितलं तर आता आम्ही किल्ला डाव्या हाताला ठेवून साईडच्या वाटेने चाललो. ओके, आणि ही वाट अशी आहे आणि खाली पूर्ण दरी आहे. ओके, ह्या वाटेवरती एकच करायचं असतं. आता मी कॅमेऱ्यामध्ये बघणार नाही, कारण मला इथे लक्ष ठेवायचं आहे आणि लक्ष देऊन चालायचं आहे. म्हणून एकच की तुम्ही चालताना अशा वाटेवरनं आसपास सुद्धा लक्ष द्या. कारण का जर तुम्ही एकाग्र होऊन जर चाललात वाटेवरती, तर साईडचं जी खालची पूर्ण दरी आहे ती सुद्धा जमीन आपल्या बरोबर चालते असं वाटतं आणि त्याने भोवळ येण्याची शक्यता असते. भोवळ म्हणजे चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणजे थोडं डोकं घरघरल्यासारखं वाटू शकतं असं. तर त्याची सुद्धा काळजी घ्या. उतरत आता 5 मिनिटात आम्ही खाली पूर्ण उतरू. तिथे आमची गाडी दिसते झाडाखाली लावलेली. इथे आता समोरच शेवट आज होणार आहे आमच्या ट्रेकचा. खूप बरं वाटलं असा हा ट्रेक करून आजचा. चला, सलाम त्या किल्ल्याला आणि सलाम शिवाजी महाराजांना सुद्धा, कारण स्वराज्य उभं केलं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि असे किल्ले आता आपण फिरतो आणि स्वतंत्रपणे आपण फिरू शकतो, त्यांच्यासाठी त्यांचाच खूप मोठा हात आहे. तर त्यासाठी एवढंच मी बोलतो आणि आता हा ट्रेक आपला संपलाय असं जाहीर करतो आणि गाडी घेऊन निघतो आम्ही दोघे. घरी जायला आम्हाला जवळपास 1.25 तास लागेल. सो टाटा, बाय बाय, सी यू. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.